काँग्रेसने डॉक्टर आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही. इंदू मिलच्या जागेवर सीएम फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून राजकारण ढवळून निघालेलं आहे. सोमवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी परभणीतील पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि या भेटीनंतर राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांच्या गंभीर आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये आहेत. या नागपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहिल्यांदा काँग्रेसने माफी मागावी की अमित शहा यांचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करून संसदेचा आणि जनतेचा वेळ वाया घालवला आहे. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला उघडं केलं आहे. काँग्रेस आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध केला आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगासमोर आणलं. त्यानंतर गोंधळलेली काँग्रेस आता देशासमोर नाटक करत आहे. काँग्रेसने कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडून येऊ दिलं नाही. इंदू मिल जागेवर स्मारकासाठी इंचभर जागा मिळाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर 2000 कोटींची मोठी जमीन मिळाली. आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचं लंडनचं घर घेतलं. डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृतीला जपण्याचं काम केलं. काँग्रेस पार्टीने या गोष्टीकरता माफी मागितली पाहिजे की अमित शहा यांचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करून आणि त्याच्यावर त्यांनी संसदेचा वेळही खराब केला आणि आता जनतेचा वेळ देखील खराब करतायत. खरं म्हणजे संसदेमध्ये बोलत असताना ज्या प्रकारे माननीय मोदीजींनी काँग्रेस पक्षाला एक्सपोज केलं आणि कशा प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि भारतातल्या संविधानातल्या आरक्षणाला देखील नेहरूजींचा, इंदिराजींचा आणि संपूर्ण गांधी घराण्याचा वारंवार विरोध राहिला आहे, हे पूर्ण पुराव्यासहित ज्यावेळेस जगासमोर मोदीजींनी आणलं, त्यामुळे काँग्रेस पार्टी अशा प्रकारे आता नाटक करण्याचं काम करते आहे. खरं म्हणजे याच काँग्रेस पार्टीने कधीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही. जाणीवपूर्वक त्यांना पाडलं. आणि एवढंच नाही तर अगदी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्या इंदू मिल, तिथे इंदू मिलच्या जागेवर स्मारक व्हावं याकरता इतके वर्ष आंदोलनं करावी लागली. पण सुईच्या टोका एवढी जमीन देखील काँग्रेसच्या सरकारने दिली नाही. पण मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर आणि मी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडे गेलो, 3 दिवसामध्ये 2000 कोटी रुपयाची जमीन ही राज्य सरकारला दिली आणि आता त्या ठिकाणी स्मारक होत आहे. लंडनमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब शिकले त्या ठिकाणी ते घर लिलावात निघालं होतं. काँग्रेसच्या सरकारकडे अनेक संघटनांनी मागणी केली की हे घर लिलावात जाऊ देऊ नका. त्यांनी लक्ष दिलं नाही. पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर ते घर आम्ही घेतलं. महू असो, दीक्षाभूमी असो, अलीपूर रोड असो, प्रत्येक ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचं काम हे मोदी सरकारने आणि भाजपने केलेलं आहे. काँग्रेसला फक्त त्यांचं नाव वापरायचं आहे आणि त्यांचं नाव वापरून राजकारण करायचं आहे. मात्र कुठलाही सन्मान हा कधीही त्यांना काँग्रेसने दिलेला नाही. भारतरत्न देखील काँग्रेसने दिलेला नाही, हे या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, परभणी.